नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. तर आज आपण चिकनची भन्नाट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहोत. चिकन सुक्का बनवणार आहोत कोल्हापूर स्टाईल. तर मी आता चिकन पहिला वाफवून घेणार आहे. तर वाफवण्यासाठी मी आता तुम्हाला साहित्य दाखवते. ह्या चिकनला मी फक्त हळद लावून घेतलेली आहे. स्वच्छ चिकन धुवून मग हळद लावलेली आहे. हे अद्रक, लसूण, ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकून ही पेस्ट केलेली आहे. हे तेल आहे, कोथिंबीर आहे, तेलामध्ये आपण टाकतो. खडे मसाल्यामध्ये 2 तमालपत्री, 1 स्टार फूल आणि दालचिनीचे 2 छोटे छोटे तुकडे आणि 2 लवंगा आणि 2 मिरी एवढे घेतलेले. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर आता मी टोप ठेवून घेतलेला आहे. आता टोप देखील गरम झालेला आहे आपला. मी आता तेल टाकून घेणार आहे. थोडंसंच आपण तेल टाकणार आहोत. ह्याच्यामधलं हे पहा, मी थोडंसं ठेवलेलं आहे तेल, पूर्ण नाही टाकलेलं ते. पहिले आपण आता खडे मसाले टाकून घेणार आहोत. गॅस थोडं कमी करत आहे मी. हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. मगाशी मी जिरे दाखवायचे विसरून गेले. तर हे पहा, मी आता थोडेसे जिरे देखील टाकत आहे फोडणीमध्ये. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. ही देखील व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या. आता अद्रक लसूणची पेस्ट आपण व्यवस्थित परतलेली आहे तेलामध्ये. आता मी थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे. ती देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत. व्यवस्थित परतलेले आहेत. आपण हे चिकन टाकून घेणार आहोत. हे पाऊण किलो चिकन आहे, म्हणजे 1 किलोपेक्षा कमी आहे, 750 ग्राम आहे. तर मी आता हे ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता व्यवस्थित परतून घेणार आहे. मीठ नाही टाकलेलं आहे आपण. परतून झाल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. तर हे पहा, मी आता मीठ एवढं टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचा आहे गॅस. तर असे खडे मसाले वगैरे, मीठ वगैरे टाकलं, तर लहान मुलं असतील ना, तर आपण याच्यामधलं सूप नंतर काढून घेऊ शकतो. याच्यासाठी अशा पद्धतीने आपण वाफवून घेणार आहोत. तुमच्या घरी कोणी लहान मुलं नसतील तर तुम्ही हळद, मीठ आणि फक्त तेलामध्ये जरी तुम्ही वाफवून घेतलं तरी चालेल. पण असं बनवल्यानंतर एक टेस्ट वेगळीच येते याला. आता मी याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणि ह्या झाकणावरती पाणी ओतणार आहे. आणि लगेच नाही पाणी टाकणार आहोत आपण. 5 मिनिटं तेलामध्ये शिजू देणार आहोत. तर हे पहा, आता 5 मिनिटं झालेले आहेत. मग आता झाकण उघडणार आहे. पाणी अजिबात नाही टाकलेलं. तर हे पहा, यालाच पाणी सुटलेलं आहे. असं तेलामध्ये जर का शिजू दिलं ना, तर ऑटोमॅटिक मीठ टाकलेलं असतं आणि आपण मसाले वगैरे टाकलेले असतात, त्याच्यामुळे चिकनला पाणी सुटतं. तर आपण फक्त हे 70% फक्त आपण शिजवून घेणार आहोत. आता हे पाणी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. परत आता ह्याच्यावरती दुसरं पाणी ठेवणार आहे गरम करण्यासाठी. ते देखील गरम झाल्यानंतर मी टाकून घेणार आहे. तर हे पहा, आपण चिकन सुक्कासाठी असे कांदे भाजून घ्यायचे. ते छोटे छोटे आहेत. तर हे गॅसवरती तुम्ही जाळी ठेवून देखील भाजू शकता किंवा चुलीमध्ये देखील तुम्ही टाकून भाजून घेऊ शकता. ह्याने काय होतं की टेस्टी होते भाजी. तर आता आपण हे वाटून घेणार आहोत कांदे. ह्याचं थोडंसं काढणार आहोत आपण काढून. हे जे आहे ह्याचा पुढचा जो भाग आहे तो पण काढून घेणार आहे. आता पाणी गरम झालेलं आहे. एक 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत फक्त. आता आपण हे देखील पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहोत.
आणि फक्त एक आता 2 ते 3 मिनटं अजून शिजून देणार आहोत. मग आपलं 70% चिकन शिजून जाईल. हे पहा आता 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. मी आता हे उघडून शिजले की नाही एकदा चेक करून तुम्हाला दाखवणार आहे. तर हे पहा, हे पहा 70% कुक झालेलं आहे. अजून थोडंसं आता आपण मसाल्यामध्ये शिजून देणार आहोत. तर इतपत शिजल्यानंतर आपण आता गॅस बंद करून घेणार आहे. हे पहा, मी आता गॅस देखील बंद करत आहे. तर हे पहा, चिकन सुक्का बनवण्यासाठी मी आता तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. तर हे एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आणि हे मी मगाशी तुम्हाला जे कांदे भाजून दाखवलेले ते कांदे, आणि ह्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे मोठा, प्युरी बनवण्यासाठी भाजून टाकलेला आहे टोमॅटो. आणि ह्याच्यामध्ये तीळ, खोबरं, जिरे हे व्यवस्थित भाजून मी ह्याची मिक्सरमधून पूड करून घेतलेली आहे. ही धने जिरे पूड, आपला घरगुती मसाला, फोडणीसाठी तेल, अद्रक लसूण, आणि ह्याच्यामध्येच मी थोडा पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली. तर ती पेस्ट आहे आपण जी मगाशी तेलामध्ये टाकलेली ना चिकन उकडायला, तर तीच पेस्ट आहे ही. आणि आपली काश्मीरी मिरची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. पहा, मी आता गॅस पेटवून कढई देखील ठेवलेलं आहे. मी आता तेल टाकून घेत आहे कढईमध्ये. ते पहा, आता नॉनव्हेज म्हटलं की थोडं तेल जास्त लागतंच. तर ही 1 वाटी घेतलेलं आहे तेल मी मेजरमेंटची. अजून थोडंसं लागणार आहे तेल. अजून किती घेते ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, अजून मी 1 वाटी फक्त घेतलेली आहे. का तर ही वाटी खूप छोटी आहे. आपल्या मसाल्यातल्या जेवढ्या वाट्या असतात का तेवढीच ही वाटी आहे. तर हे मी पूर्ण नाही टाकलं. हे पहा, ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल आहे, थोडंसं टाकणार आहोत आपण. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा पहिला भाजून घेणार आहोत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, मगच कांदा टाकायचा तेलामध्ये. कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित, आपला कांदा व्यवस्थित भाजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत. टोमॅटो देखील आपला व्यवस्थित शिजला आहे तेलामध्ये. आता आपण अद्रक लसूणची जी पेस्ट आहे मगाशी जी मी तुम्हाला दाखवली ती टाकून घेणार आहे याच्यामध्ये. ती देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. तर ती देखील व्यवस्थित भाजली गेली आहे. आता आपण ही काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहोत. बरोबर आपला आता घरगुती मसाला देखील टाकून घेणार आहोत. हा मसाला टाकल्यानंतर आपला घरगुती कोणताच बाकी गरम मसाला वगैरे टाकण्याची काही गरज नाही. मसाल्याची देखील मी आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. एप्रिलमध्ये जेव्हा मी बनवेल ना तेव्हा मसाल्याची माझ्या पद्धतीचा जसा मसाला आमच्याकडे बनवतात तर त्याची पण मी रेसिपी दाखवणार आहे. भरपूर ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की मग ताई तुमचा घरगुती मसाल्याची रेसिपी टाका म्हणून. आता आपण ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत. आपण कांदा टोमॅटो भाजलेलंच आहे त्याच्यामुळे आता जास्त भाजायची काही गरज नाही. याच्यामध्ये थोडंसं फक्त एक तेल सुटेपर्यंत फक्त भाजून घ्यायचं. मसाल्यांचा खूप छान सुगंध सुटत आहे. असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता गॅस मी थोडासा कमी करणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये धने आणि जिरे पूड टाकून घेणार आहोत. ती देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. पहा कसा कलर आलेला आहे भाजीला. हे पहा, मी चिकनचा स्टॉक किंवा तुम्ही चिकनचं सूप देखील म्हणू शकता. हे देखील मी आता ह्याच्यामध्ये मसाले चांगले भाजल्यानंतर ॲड करणार आहे. हे पहा, एवढंच करणार आहे. एक साधारण ही वाटी तुम्हाला मोठी दिसते पण अर्धी वाटी होती. तर आपण व्यवस्थित आता हे मसाले ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. चांगले शिजू देणार आहोत कांदा टोमॅटो देखील. आणि मग आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत उकडून ठेवलेलं. पहा कसा कलर आलेला आहे भाजीला. तर आता आपण 2 ते 3 मिनटं चांगलं शिजू देणार आहोत मसाले. गॅस परत मी थोडा कमी करते. मगाशी जरा मी फास्ट केलेला गॅस.
चला तर आता 2 ते 3 मिनटं झालेले. तर हे पहा वाफवलेलं आपलं चिकन 1.5 किलो आहे. तर मी आता हे ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. स्टॉकमधून मी चिकन जे आहे ते वेगळं काढून घेतलेलं. आता 70% 70% शिजलेलं आहे. आता फक्त 30% आपण ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं शिजून देणार आहोत, जेणेकरून मसाल्यामध्ये व्यवस्थित मुरेल, मसाल्याचा एक फ्लेवर याला लागेल. आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे 5 मिनिटासाठी. हे पहा मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवत आहे. आम्ही आता मीठ टाकून घेणार आहे. मगाशी थोडं टाकलेलं, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. आता मी परत एकदा व्यवस्थित परतून घेणार आहे. मीठ टाकून व्यवस्थित त्याला परतून घेतलेलं आहे. मी आता परत एकदा झाकण ठेवते. आता मीठ मी अगोदर सुरुवातीला देखील वाफवण्यासाठी टाकलेलं, आता परत थोडंसं टाकलेलं आहे. हे पहा आता 5 मिनिटं झालेले आहेत. मी आता झाकण उघडणार आहे. पहा भाजीला मस्त असा कलर आलेला आहे. थोडा मी गॅस हे करते. आता चेक करते आपलं चिकन शिजलेलं आहे का व्यवस्थित. हे पहा शिजलेलं आहे व्यवस्थित. हे पहा असं वेगळं होत आहे का. त्याच्यावरती गॅस बंद करून घेणार आहे आणि आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर हे पहा किती छान असा सुगंध देखील येत आहे आणि खूप छान दिसत देखील आहे. कलर पहा किती छान आलेला आहे. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाला चिकन आवडते कमेंट करून मला सांगा. आणि कशी झाली भाजी हे देखील सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा. प्लीज जाता जाता तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा.